शेवटी खासदार आमदार कशा करता करायचे असतात? आपली विकासाची कामं खेचून आणून आपल्या मतदारसंघामध्ये ती कामं लोकांच्या मदतीकरता उभी करायची असतात. त्याकरता आपल्याला पुढे जायचंय. आणि आज कुणी काही म्हणा, काही लोक आम्हाला सांगतात की हे खोटं बोलतात. मित्रांनो, नेहमी निवडणुका जवळ आल्या की विरोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मोदी साहेब बदलणार, दादांत खोटं बोलतात, रेटून बोल पण खोटं बोल. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे बदलणार. अरे 2014 आले, 5 वर्ष 19 पर्यंत काम केलं, पुन्हा 19 आले, 24 पर्यंत काम केलं. मी आपल्याला सांगतो, हा निव्वळ चुकीचा प्रचार आहे. हे विरोधी पक्षाचं षडयंत्र आहे लोकांना दिशाभूल करण्याच्या करता. कारण विकासाच्या मुद्द्यावर मतं मागायची म्हटलं तर विकास पुरुष म्हणून मोदींच्या साहेबांच्याकडे बघितलं जातं. आम्ही पण राज्यामध्ये विकास करतोय, आम्ही पण डेव्हलपमेंट करून दाखवलेली आहे. आम्ही दाखवलंय आणि मग तुमच्या इथं बोलतोय. पिंपरी चिंचवडचा कायापालट कसा पद्धतीने केला, जाऊन 25 वर्ष माझ्याकडे पिंपरी चिंचवड होतं बघा. तो बरोबर पिंपरी चिंचवड. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, दादा मी साक्षीदार आहे. मित्रांनो, मी खोटं बोलणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी मायचा लाल बदलू शकत नाही. हे निव्वळ लोकांचं चलविचल करण्याचं काम आहे. काही सांगायचं, काही बोलायचं, ह्या पद्धतीचं जे राजकारण चाललेलं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. त्याला कुठंतरी आळा घातला पाहिजे. आणि तो आळा घालण्याचं ताकद तुमच्या पवित्र मतामध्ये आहे. मित्रांनो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून 18 पगड जातीला त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शाहू फुले आंबेडकरांचा विचार, ह्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेला. मी विचारधारा सोडलेली नाही. मी सर्व जाती धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 32-35 वर्षामध्ये एकाने इथून सांगावं, एकाने स्टेजवरच्या सांगावं की आम्ही अजित पवारांच्याकडे गेल्यानंतर अजित पवारांनी आम्हाला जात विचारली आणि मग काम करायचं का नाही ठरवलं. मी आलेल्या प्रत्येकाचं काम करण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो. जर होणार नसेल तर खोटं वाईट वाटतं त्याला, पण मी सांगतो, बाबा रे नको रे हेलपाटे घालू, हे होणार नाही काम. काही जण हेलपाटे देतात, ये